एक ब्रेकिंग बातमी आपण पाहतोय ती म्हणजे भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडून विधान परिषदेसाठी 10 नावं केंद्राकडे पाठवण्यात आल्याची माहिती आता समोर आली आहे। यावर आज किंवा उद्या निर्णय होण्याची शक्यता वर्तवली जाते। परिषदेसाठी भाजपकडून 5 उमेदवार दिले जाऊ शकतात। विधानसभा डोळ्यासमोर ठेवून जातीचं समीकरण साधण्याचा भाजपचा प्रयत्न आहे। यादीत पंकजा मुंडे, अमित गोरखे, परिणय फुके, सुधाकर कोहळे, योगेश टिळेकर, निलय नाईक, हर्षवर्धन पाटील, रावसाहेब दानवे, चित्रा वाघ त्याचबरोबर माधवीताई नाईक यांची नावं पाठवल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे। तर याबाबत आपण अधिक माहिती जाणून घेऊ आमचे प्रतिनिधी तुषार यांच्याकडून। तुषार, एक मोठी अपडेट ही मानली जाईल ती म्हणजे चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडून विधान परिषदेसाठी जी 10 नावं आहेत ती पाठवण्यात आली आहेत। गार्गी, आपण जर पाहिलं असेल तर विधानसभा निवडणूक येत्या 3 महिन्यामध्ये आहे आणि विधानसभा निवडणूक डोळ्यासमोर ठेवून आता विधान परिषदेवरती आपल्याला काही आमदार नियुक्त करायचे आहेत। त्यामध्ये साधारणतः भाजपकडून 5 आमदार हे नियुक्त होऊ शकतात। मात्र भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडून 10 नावांची यादी दिल्लीला पाठवण्यात आलेली आहे। ही यादी आपण जर पाहिली असेल तर या यादीमध्ये जातीय, भौगोलिक आणि सामाजिक आपल्याला समीकरण असल्याचं पाहायला मिळतंय। या यादीमध्ये पहिलं नाव आहे ते म्हणजे अर्थात पंकजा मुंडे यांचं आहे। पंकजा मुंडे यांचा आता लोकसभेला निवडणूक झाला काही मोजक्या मतांनी, मात्र पंकजा मुंडे यांचं नाव मराठवाड्यामध्ये एक ओबीसी नेत्या म्हणून महिला ओळखला जातं, त्यामुळे पंकजा मुंडे यांचं नाव आघाडीवरती आहे। त्यानंतर आपण जर पाहिलं असेल तर अमित गोरखे यांचं नाव आहे। अमित गोरखे हे एससी कास्टमधून येतात, त्यांचा समाज देखील मोठा आहे, त्यांच्या मागे मतांची संख्या मोठी आहे, त्यामुळे अमित गोरखे यांचं नाव पुढे आहे। त्यानंतर परिणय फुके हे विदर्भातला एक या ठिकाणी एक माजी आमदार राहिलेले आहेत, त्यामुळे त्यांना पुन्हा एकदा संधी या ठिकाणी मिळू शकते। देवेंद्र फडणवीस यांचे विश्वासू सहकारी म्हणून देखील त्यांना ओळखले जातात। त्यानंतर आहे योगेश टिळक। योगेश टिळक हे आपण जर पाहिलं असेल तर ओबीसी सेलचे अध्यक्ष होते, त्यामुळे ओबीसीचा एक नेता म्हणून योगेश टिळेकर यांना संधी मिळण्याची दाट शक्यता आहे। त्यानंतर मराठवाड्यामधून नाव येते ते अर्थात या ठिकाणी जे माजी मंत्री राहिले होते, लोकसभेला त्यांचा पराभव झाला असे आपण या ठिकाणी पाहिलं असेल तर त्यांचं नाव समोर येते ते म्हणजे रावसाहेब दानवे, एक मराठा चेहरा आहे। आणि त्यांच्यानंतर या ठिकाणी पश्चिम महाराष्ट्रातला अजून एक मराठा चेहरा म्हणून हर्षवर्धन पाटील यांचं देखील नाव समोर येताना पाहायला मिळतंय। त्यानंतर प्रामुख्याने 2 महिला आहेत, त्यामध्ये एक चित्रा वाघ यांचं नाव आहे। चित्रा वाघ गेली अनेक वर्ष भाजपासाठी आपल्याला या ठिकाणी काम करताना पाहायला मिळतात। सध्या भाजपाच्या त्या महिला आघाडीच्या प्रमुख आहेत, मात्र देवेंद्र फडणवीसांच्या विश्वासू सहकारी म्हणून देखील ओळखल्या जातात। वेळोवेळी त्यांनी आपल्याला अनेक वेळा आंदोलन देखील करताना पाहायला मिळालेलं आहे। भाजपाच्या एक महिला आक्रमक नेत्या म्हणून देखील त्यांना ओळखलं जातं, त्यामुळे चित्रा वाघ यांचं देखील नाव आघाडीवरती आहे। राज्यसभा निवडणुकीमध्ये देखील त्यांच्या नावाची चर्चा होती, मात्र त्यांना संधी मिळू शकली नाही। आता विधान परिषदेवरती त्यांना संधी मिळते का याकडे सर्वांचं लक्ष लागलेलं आहे। त्यानंतर माधवीताई नाईक या एससी समाजातून येतात, त्यांचं संघटनेमध्ये चांगलं काम आहे, त्यामुळे माधवी त्यांना संधी मिळते का याकडे सर्वांचं लक्ष लागलेलं आहे। त्यामुळे ही प्रामुख्याने जी 10 नावं आहेत ही 10 नावं भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी देवेंद्र फडणवीस आणि कोर कमिटी सोबत चर्चा करून नक्कीच याकडे आपलं लक्ष असेल, काय निर्णय होईल हे पाहावं लागेल। धन्यवाद तुम्ही दिलेल्या माहिती